पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा, केवलोहम सनातन। दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करून त्याचं अपेक्षित असलेलं फल जन्म मरणाचा फेरा चुकविणे असा आहे। जगामध्ये जे असंख्य अगणित असणारे जे जीव आहेत, या जीवांचा जर आपण विचार करू लागलो तर प्रत्येकाचं जगणं हे निरनिराळं आहे। त्यातीलच एक मनुष्य प्राणी हा जर आपण विचारात घेतला तर माणसांमध्ये प्रत्येकाचं जगणं निरनिराळं आहे आणि त्याच्या त्याच्या जगण्यानुसार, त्याच्या त्याच्या गरजेनुसार त्याला त्या त्या वस्तू प्राप्त होत असतात। कमी अधिक प्रमाणात त्याला ते मिळत जातं। काही वेळेस जास्त कष्ट करावे लागतात, काही वेळेस कमी कष्ट करावे लागतात। जे त्याच्या कर्माच्या अंतर्गत फल द्यायला कारण होऊ शकत नाही असे पदार्थ त्याला काही मिळत नाहीत, आणि काही पदार्थ जर त्याच्या कर्माच्या अंतर्गत पूर्वी कधीतरी आलेले असतील तर ते त्याला काही नाही केलं तरी मिळतातच। असा हा काहीसा विचित्र खेळ जगामध्ये दिसतो। या जगताला कल्पतरू असंही म्हणतात, किंवा हा जगत म्हणजे जो आहे हा खरं पाहिलं तर कल्पवृक्षच आहे। कारण की ज्याला जे वाटतं त्याला त्याप्रमाणे जगता येतं, ज्याला जे वाटतं ते तो करू शकतो। अधिक त्याचं वाटणं हे जितकं दृढ होत जाईल तितकं त्याला त्या प्रक्रियेमध्ये दृढपणे फल मिळत जातं। म्हणून मग अशा या कल्पवृक्षाच्या ठिकाणी आपण काय इच्छा ठेवावी हा मात्र प्रत्येक जीवाचा स्वतःचा प्रश्न आहे। प्रत्येकाने ठरवून घ्यायचं की आपली इच्छा काय असावी, कोणाची काय इच्छा असावी हे सांगितल्यानंतर बदलत नाही। तो ज्या घरात जन्माला आला, ज्या माता पित्याच्या पोटी तो जन्माला आला, त्यानंतर तो ज्या वातावरणात राहिला, या सगळ्यांचाच विचार त्याच्या विचाराला कारण होतो। एवढंच नव्हे तर त्याचे जे अनंत जन्मांचे संस्कार त्याच्या आतमध्ये आहेत ते सुद्धा त्याचे विचार करण्याला कारण होतात। त्यामुळे एखादा माझ्यासारखा व्यक्ती आला आणि काहीतरी सांगितलं म्हणजे काय लगेच तो त्याचे विचार बदलू शकत नाही। म्हणजे मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आणि तुमचे विचार बदलले अशी काही जादू होत नाही। कारण तुमच्या विचाराला आधी बरंच काहीतरी पूरक असणारं साधन आधीच तुम्ही करून ठेवलेलं आहे। तुमचे विचार जे आहे ते तुम्ही केलेल्या अनंत जन्मांच्या कर्मामुळे आहेत। अधिक तुम्ही ज्या वातावरणात आजपर्यंत राहिला आणि इथून पुढे राहता त्याचाही परिणाम होणार आहे। म्हणून साधुसंग, सत्संग करा असं साधू संत सांगतात, शास्त्र सांगतं, ईश्वरही सांगतो। हे सगळे जे थोर मोठे आहेत जगामध्ये, थोर मोठ्यांमध्ये तिघच जण आहेत, बाकीचे सगळे थोर मोठे समजले जात नाहीत। एक म्हणजे ईश्वर, दुसरं म्हणजे शास्त्र, वेदशास्त्र आणि वेदाच्या अंतर्गत येणारं किंवा वेदाचं प्रतिपादन करणारं कुठलंही शास्त्र असो, आणि तिसरं म्हणजे सद्गुरू। या तिघांपलीकडे कोणीही आपल्या भल्याचं सांगत नाही। प्रत्यक्षात आपले आईबाप सुद्धा खरं तर आपल्याला आपलं भलं शिकवू शकत नाहीत। व्यावहारिकदृष्ट्या ते भलं शिकवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचं जे शिकवणं आहे ते मोहापोटी आहे। डॉक्टर अत्यंत उत्कृष्ट सर्जन आहे, परंतु त्याच्या मुलाचं, त्याच्या अत्यंत प्रिय असलेल्या मुलाचं त्याला जर ऑपरेशन करायला सांगितलं तर तो करणार नाही।
तो दुसऱ्या कुठल्या तरी सर्जनला बोलवेल. त्याचं कारण त्याच्या मुलाची चिरफाड करणं हे मात्र त्याच्या हाताला नाही, त्याच्या मनाला पटणार नाही, त्याच्या मनाला ते पेलवणार नाही. कारण त्याच्यामध्ये त्याचा मोह आहे. त्याचा मोह त्याच्यामध्ये असल्यामुळे तो त्याची चिरफाड करू शकत नाही, जरी तो जगातला नंबर 1चा सर्जन असला तरी सुद्धा. त्यामुळे आईबाप हे जरी चांगलं शिकवणारे भलं करणारे आहेत असं वाटत असले तरी ते त्यांचं जे काही वागणं हे व्यावहारिकदृष्ट्या आणि मोहापोटी आहे. साधू संतांना, सद्गुरूला, ईश्वराला, शास्त्राला कोणाचाही मोह नाही. आणि कोणाचाही मोह नसल्यामुळे त्यांचा जो उपदेश आहे तोच खरा योग्य उपदेश असतो. म्हणून आपण ऐकावं कोणाचं, तर या तिघांपैकी कोणाचं तरी ऐकावं, बाकीच्या कोणाचं ऐकू नये. जर आपलं भलं करून घ्यायचं असेल तर व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा यांचंच ऐकावं. फक्त परमार्थात ऐकावं असं नाही, व्यवहारातही ऐकावं. कारण व्यवहारातही ऐकल्यामुळे व्यवहारात कदाचित भलं होईल का नाही होईल तो भाग नंतरच आहे, पण त्या व्यवहारामध्ये तो गुंतणार नाही. त्या व्यवहारामध्ये त्याला अधोगतीला जावं लागणार नाही, म्हणजे त्याला त्या व्यवहारामुळे नरकात जावं लागणार नाही. कदाचित त्या व्यवहारामध्ये त्याला आर्थिक हानी होईल किंवा होणार नाही, परंतु त्याला त्या व्यवहारामुळे नरकात जावं लागणार नाही. असा व्यवहार करा, अशी क्रिया करा जेणेकरून अधोगतीला म्हणजे नरकाला जावं लागणार नाही. अशी क्रिया, असा व्यवहार करावा जेणेकरून कमीत कमी नरकाला जायला लागू नये. स्वर्गाला जायला लागेल का नाही, मिळेल का नाही तो भाग निरळा आहे, पण नरकाला जायला लागू नये असा व्यवहार करावा. आणि असा व्यवहार करायचा असेल तर आईबाप किंवा जगातले कोणीही आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शक नाही आहेत. नाहीतच असं नाही, कदाचित असे आईबाप असू शकतात की जे आपल्याला योग्य रीतीने मार्गदर्शन करून आपल्याला कमीत कमी अधोगतीला जाऊ देणार नाहीत, परंतु त्यांची काही आपल्याला शाश्वती देता येत नाही. कारण की त्यांचा बोध, त्यांचं सांगणं हे मोहापोटी आहे. म्हणून आपल्याला ईश्वर, शास्त्र आणि सद्गुरू यांना सदैव शरण राहिलं पाहिजे. या तिघांना शरण राहून त्यांनी जे म्हणेल ते आपण केलं पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, येत राज्य ही तृण मानावे, आणि जे घेववी ते न म्हणावे, विषही विरुद्ध. म्हणजे त्यांनी जर म्हटलं विष पी तर पिऊन टाकावं, विरुद्ध आहे, विष पिऊ नये असं म्हणू नये. अशा विरुद्ध गोष्टी सांगितल्या जातात. शंका आली तर एकदा विचारावं, दोनदा विचारावं, तीनदा विचारावं, 5 वेळा विचारावं, 10 वेळा विचारावं, पण 10व्या वेळेनंतर मात्र विचारू नये. मग मात्र ते म्हणतील तसंच करावं. शास्त्राने जे सांगितलं ते करायला काहीच हरकत नाही. असो, आता हा झाला साधारणपणे विचार. तुम्ही या ठिकाणी जेव्हा येता तेव्हा तुमची या ठिकाणी येण्याची भूमिका एक पक्की पाहिजे. आपल्याला नक्की काय करायचं. तुम्हाला जर जन्ममरणाचा फेरा चुकवणं हे फल अपेक्षित नसेल तर तुम्हाला या ठिकाणी येऊन काही उपयोग नाही. मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला ज्या ठिकाणी जे पाहिजे ते त्या ठिकाणीच घेतलं पाहिजे. किराणा मालाच्या दुकानात किराणा घ्यावा, मोबाईल स्टोअरमध्ये मोबाईल विकत घ्यावा, स्पोर्ट्सचं दुकान असेल तिथे स्पोर्ट्सच्या वस्तू मिळतील, गाड्यांचे दुकान असेल तिथे गाडी विकत मिळेल. असं प्रत्येक ठिकाणी ठरलेलं आहे. कुठे काय मिळतं हे ठरलेलं आहे. त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा धर्मशास्त्रामधून काय मिळतं ते ठरलेलं आहे. धर्मशास्त्राची जी काही विविध अंग आहेत त्याच्यामध्ये काय मिळतं हे ठरलेलं आहे. उपासनेतून काय मिळतं, योगातून काय मिळतं, कर्मातून काय मिळतं आणि ज्ञानातून काय मिळतं, असं सगळं ठरलेलं आहे. ज्ञानमार्ग हा जो आहे हा मार्ग काही सर्वांसाठी नाही आहे. सर्वसाधारण प्रत्येकासाठी हा मार्ग नाही आहे. आता नाही आहे म्हणजे अधिकार या मार्गाचा सगळ्यांचा नाही आहे. खरं तर या मार्गाशिवाय काही गत्यंतर नाही. वेदांताच्या सांगण्याप्रमाणे म्हणजे वेदाच्या अंतिम भागामध्ये खरं जे वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे ज्ञानमार्गाशिवाय कोणालाही गत्यंतर नाही. ज्ञानमार्ग हाच सर्वोत्कृष्ट आणि हा सर्वोच्च आणि अंतिम मार्ग असल्यामुळे आपल्याला ज्ञानमार्गाने गेलंच पाहिजे. कर्म, उपासना, योग याचं फल आपल्याला पुढे ज्ञानमार्गाकडे घेऊन जातं. उपासना असो, कर्म असो किंवा योग असो, याच्यातून आपल्याला पुढे ज्ञानमार्गाचे दरवाजे खुले होतात आणि ज्ञानमार्गात गेल्यानंतर ज्ञानमार्गातूनच आपल्याला जे काही अपेक्षित असलेलं जन्म मरणाचा फेरा चुकवणं हे फल आहे ते प्राप्त करता येतं. मग हे याचं उद्दिष्ट असेल, ज्याला हे करायचंय त्याने काय करावं, त्याने योग्य शास्त्र, योग्य सद्गुरूंना शरण जावं. योग्य शास्त्र कुठले आहेत, त्यामध्ये अनेक शास्त्र आपल्याला दिसतात. त्यातलं जे उत्कृष्ट शास्त्र आहे ते म्हणजे श्रीमद भगवद्गीता, म्हणजेच श्री ज्ञानदेव महाराजांनी लिहिलेली श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा जर आपण सदैव मरणापर्यंत, मरण येईपर्यंत जर अभ्यास करत राहिलो, वाचत राहिलो नाही, अभ्यास करत जर राहिलो तर आपल्याला नक्कीच त्याचा उपयोग होईल.
आणि अभ्यास करून त्याच्यामध्ये आपल्याला काही कुठल्या परीक्षेला उतरायचं नाही किंवा कोणाशी आपल्याला काही स्पर्धा करायची नाही. आपण जे काही करतो हे स्पर्धा करण्यासाठी नाही. म्हणजे या महाराजांनी असं सांगितलं मग मी त्यांच्यापेक्षा भारी सांगेन अशी काही स्पर्धा आपली नाही आहे. किंवा हा साधक असं करतो म्हणजे मी त्याच्यापेक्षा भारी काहीतरी करून दाखवीन अशी काही स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी आलेलो नाही. आपली मुळात कोणाशीही स्पर्धा नाही. आपण कोणाशीही स्पर्धा करत नाही. आपण कुठल्याही स्पर्धेमध्ये उतरलेलो नाही. असं जर आपण लक्षात घेतलं, आपण फक्त आपला वैयक्तिक उद्धार करावा या हेतूने परमार्थ करतो आहोत असं जर आपण लक्षात ठेवलं तर कुठेही आपल्या आतमध्ये वाईट प्रवृत्ती, वाईट भाव तयार होत नाही. द्वेष, तिरस्कार, खुणशी प्रवृत्ती असे जे काही विचित्र अनेक भाव असतात हे आपल्या शरीरात तयारच मुळात होणार नाही जर आपण हे पहिल्यांदा लक्षात घेतलं तर आपल्याला पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपल्याला हे करायचंय का, म्हणजे या दिशेने आपल्याला जायचंय का. मनुष्य देहात आल्यानंतर सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे की आपण कोण आहोत हे लक्षात घेणं. हे जगत म्हणजे काय हे लक्षात घेणं. देव म्हणजे काय हे लक्षात घेणं. देव आहे की नाही हे लक्षात घेणं. ही सगळी जी आपली कर्तव्य आहेत ही खरी कर्तव्य आहे. आपल्याला जी जगातली लोक सांगतात ती खरी कर्तव्य नाहीये, ती दुय्यम कर्तव्य आहेत. म्हणजे बायको असू द्या, नवरा असू द्या, मुलं असू द्या, प्रपंचातलं काही असू द्या, ही जी कर्तव्य आहे ती दुय्यम आहेत खरं तर. परंतु आज जगामध्ये अशी परिस्थिती आहे, म्हणजे आजच आहे असं नाही, कायमच अशी असते की आपल्याला ही प्रपंचातलं जे काही करणं आहे हे आपल्याला प्रथम वाटतं, ते प्रथम वाटतं आणि हे जे करणं आहे हे दुय्यम वाटतं. असो, तर हे प्रथम असू द्या, हे दुय्यम असू द्या, जे काही आपण करतो ते जर नीट व्यवस्थित करत गेलो तर आपल्याला पुढे जाऊन त्याचं फल म्हणून आपण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. आपल्या हातात जे काम आलेलं आहे ते काम व्यवस्थित नीटनेटकं जर केलं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लबाडी केली नाही तर आपण त्याच्यातून नक्कीच बाहेर पडतो. प्रमुख कर्तव्य जे आहे म्हणजे आपण मगाशी विचार केल्याप्रमाणे आपण कोण आहोत, देव कोण आहे हे लक्षात घेणं किंवा हे ओळखणं, हे जे आपलं प्रमुख कर्तव्य आहे हे आज नाही तर उद्या आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. एकदा का आपला हा मनुष्य जन्म गेला, आपण मरणार आहोत हे नक्की आहे. एकदा का हा मनुष्य जन्म गेला की त्याच्यानंतर पुढे पुन्हा किती काळाने मनुष्य जन्म मिळेल ह्याचं काही गणित नाही, ह्याचा काही हिशोब नाही. ह्याचा जो हिशोब आहे तो फारच अवघड आहे. 840 परार्ध वेळा आपल्याला जन्म घ्यावा लागतो, मरावा लागतं, तेव्हा मनुष्य जन्म येतो. मग असा जो जन्म आहे की ज्या जन्मामधून आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडता येतं, कारण हा एकमेव जन्म आहे या ठिकाणामधून तुम्हाला स्वतः तुम्ही कोण आहात, जगत म्हणजे काय आहे, देव म्हणजे काय, या सगळ्यांचा विचार करून त्यांचा शोध लावता येईल. त्यामुळे आपल्याला या जन्मामध्ये खरं तर वेळ वाया घालवणं हे परवडत नाहीये. सगळेच लोक मात्र याच्या विरुद्ध असल्यामुळे, या दिशेच्याच विरुद्ध असल्यामुळे आपल्याला ते त्यांच्याप्रमाणे जगू पाहतात. आपणही त्यांच्याप्रमाणे त्यांच्यामध्ये गुंतून जातो, ह्याच्यातून बाहेर पडणं कठीण जातं. पण कोणाला या मार्गाकडे येतं, जो व्यवहारात नीट असतो. आधी प्रपंच करा नेटका, जो व्यवहारात प्रपंचात नीट असतो त्याला परमार्थामध्ये गती होते. जो प्रपंचात नीट असत नाही त्याला परमार्थात गती होत नाही. पण प्रपंचात नेटका असणं म्हणजे काय, तर प्रपंचात नेटका असणं म्हणजे त्या प्रपंचामधून पापोत्पत्ती न होणे, याला म्हणतात प्रपंच नेटका करणे. आपण जो प्रपंच करतो त्या प्रपंचातून अधोगती निर्माण न होणे, याला म्हणतात नेटका प्रपंच. किती पैसे कमवले, किती मोठं घर बांधलं, किती मुलं बाळ आहेत, किती वित्त जमा केलं, यावर नेटका प्रपंच मुळातच अवलंबून आहे. नेटका प्रपंच म्हणजे आपण प्रपंचामध्ये जे काही करतो यामधून आपल्या अधोगतीला रस्ता तयार होतो की काय. जर होत असेल तर तो नेटका प्रपंच नाही. जो कोणी अशा प्रकारे व्यवस्थित नेटका प्रपंच करू शकेल, मग त्याला काही असो, त्याचा संसार असो, काही असो, तो जर नेटका करू शकला तो नक्कीच याच्यातून बाहेर पडतो आणि पुढे त्याला या परमार्थाचे दरवाजे उघडे होतात. आणि परमार्थात आल्यानंतर परमार्थात सुद्धा मग नेटका परमार्थ करावा लागतो. तर असं साधारणपणे या मार्गांसाठी, या मार्गामध्ये येण्यासाठी एक लक्षण आपण थोडक्यात विचारात घेतलेलं. ही पार्श्वभूमी आहे, ही फक्त माहिती आहे. साधनम विना या शब्दाचा खरं तर आपण अभ्यास करतो आहोत. आपला दृग्दृश्य विवेक हा ग्रंथ, या ग्रंथामधील 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. यातील उत्तरार्धामध्ये शेवटच्या भागामध्ये आपण आहोत. साधनम विना या 2 शब्दांचा विचार आपण करतो आहोत. चिती म्हणजे ब्रह्म, चिती म्हणजे भगवंत, चिती म्हणजे देव. ही जी चिती आहे ही कुठल्याही साधनांशिवाय प्रकाशित होते किंवा कुठल्याही साधनांशिवाय तिचा प्रकाशमान असणं आहे.
त्यामुळे तिला कुठल्याही साधनाने जाणता येणार नाही. म्हणून आपण सगळी साधनं सोडून देऊन साधनावरून घसरणं असं या ठिकाणी मात्र अपेक्षित नाहीये. कारण साधनं विना असं जर म्हटलं तर साधारण मनुष्य विचार केलेला कुठल्याही साधनाने जर देव प्राप्त होतच नाहीये तर मग आपण साधनं करायचीच कशाला, नाही का? साधनाने जर देव प्राप्त होत नाही तर मग साधना करायची कशाला, असं साधनातली घसरण होऊ शकते. पण तसा या ठिकाणी अपेक्षित अर्थ नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. साधन जे आहे ते आपल्याला करावंच लागतं आणि आपापल्या अधिकारानं रूप ते करावं लागतं. करावंच लागतं असं म्हणणं खरं तर योग्य नाही. करावं लागतं असं म्हणणं ठीक आहे, कारण त्याची तशी अवस्था आहे म्हणून तसं करावं लागतं. खरा विचार केला म्हणजे एकदमच दृढपणे जर या शब्दांचा विचार केला तर मात्र खरं तर साधन लागतच नाही. खरं विचार केला तर साधन लागत नाही, पण आपली अवस्था जी आहे त्या अवस्थेमुळे आपल्याला ते साधनांचा अवलंब करावा लागतो. भ्रम जाणे इतकं साधन करावं लागतं. म्हणजे रज्जूवर सर्प भासला तर ती रज्जूच आहे एवढं कळण्यापुरता कंदील लागतो. काठीची खरं गरज नाही. काठीची गरज भीती वाटते म्हणून आहे. काठी कशाला ठेवावी लागते हातात, भीती वाटते म्हणून, नाही तर काठीची गरज नाही. कंदिलाची मात्र गरज आहे. त्याचप्रमाणे काही साधनांची गरज आहे. आता जी काही स्थूल साधनं आहेत या साधनांचा आपण विचार केलेलाच आहे. तुम्ही सगळी स्थूल साधनं सोडल्याशिवाय कधीही सूक्ष्म साधनात येऊ शकत नाही. पहिली सोडल्याशिवाय दुसरीत बसता येत नाही. एखादा जर विद्यार्थी म्हटला मी पहिलीतच बसून राहणार तर त्याला दुसरीत जाता येणार नाही. पण तो मास्तरला विनवणी करू लागला की मला पहिलीची पण ओढ आहे आणि मला दुसरीत तर तुम्ही टाकलंय, आता करू काय, मी निम्मा दिवस पहिलीत बसेन निम्मा दिवस दुसरीत बसेन, चालेल काय? तर असं काही जमणार नाही. म्हणजे अर्धा दिवस पहिलीत बसायचा अर्धा दिवस दुसरीत बसायचा, तो ना पहिली धड शिकेल ना दुसरी धड शिकेल. आता पहिली ते आधीच शिकलेला असल्यामुळे त्याला पहिलीमध्ये अजून गोडवा वाटेल, अजून स्पष्टपणे पहिली समजायला गेल, पण दुसरी कळणार नाही. त्याचप्रमाणे जी काही स्थूल साधनं, या स्थूल साधनामध्ये आपण रममाण राहिलो तर आपल्याला त्याच्यात फार बरं वाटतं. म्हणजे देवापुढे उदबत्ती ओवाळायला किती आनंद वाटतो, फार बरं वाटतं. का? कारण आपण ते साधनं जी आहे ती साधनं, त्या साधनांमध्ये आपण आधीपासून आहे, पण पुढचं साधन करायला अवघड जातं. ज्यांनी आधी पुढचं साधनच केलं नाही त्याला मात्र ही साधनं करावीच लागतात. एखादा जर म्हणेल मी आता हे स्थूल साधनं कुठली करणार नाही, डायरेक्ट शेवटचं साधन करेल जे काय असेल ते, असं एखादा म्हणेल, खरंच त्याचा अधिकार असेल तर त्याने सद्गुरूकडून तो तपासून पाहावा आणि सद्गुरू जर म्हटले तर बिंदास करावं. पण स्वतःच्याच मनाने कुठलंही साधन घेऊ नये. स्वतःच्याच मनाने साधन घेतलं तर त्याच्यामध्ये अडचणी येतात, बरेच दुःख भोगावे लागतात, धडपड होते, आपटापटी होते, अनेक अडचणी निर्माण होतात. म्हणून स्वतःच्या मनाने साधन घेऊ नये. सद्गुरूने सांगितलं की तुला हे साधन आता करणं गरजेचं नाही, तू करू नकोस, हे साधन कर, तर काय हरकत नाही. पण याचा अर्थ ते साधन त्याने पुन्हा आयुष्यभर करावं असं नाहीये. त्याच्यातून तो बाहेर पाडला तर पुढे जाऊ. असो, स्थूल साधनांचा आपण विचार केलेला आहे, सूक्ष्म साधनांचाही आपण विचार केलेला आहे. स्थूल सूक्ष्म साधनांचा अवलंब हा खरं तर धर्मशास्त्रासाठी आहे. या साधनांमध्ये सर्व जगत आहे. जगामधले जेवढे काही लोक परमार्थ करतात हे एक तर स्थूल साधन किंवा सूक्ष्म साधन करतात. त्यामुळे माझ्यासारखा वेदांती माणूस जर असेल तर अशा महाराजांकडे बघून सुद्धा या स्थूल आणि सूक्ष्म साधन करणाऱ्या लोकांना असं वाटतं की महाराजांनी पण हे केलं पाहिजे, असं वाटायला लागतं त्यांना. बळच वाटत का? कारण ते करत असतात. आपण जे करतो ते त्याने पण करावं असं साधारण माणसाला वाटतं. तो त्याच्या पुढे का मागे माहीत नसतं, नाही का? परंतु असं वाटतं लोकांना की यांना पण जमलं पाहिजे. परंतु असं काही गरजेचं नसतं. एखादा जर स्थूल सूक्ष्म साधन करत असेल तर त्याच्या पुढे गेलेल्या कुठल्याही साधकाने सुद्धा, सिद्ध माणसाने तर नाहीच नाही, सिद्ध माणसाला तर कुठल्या साधनांची गरज नाही, परंतु या दोन साधनांच्या वर गेलेला जो कुठला साधक असेल त्याला ह्या दोन साधनांची खरं तर अजिबात गरज नाहीये. तो करतोय तर त्याला काही फल नाही तयार होणार आहे. मुळात त्याला काही फल नाही हे जर कळलं तर ते करणारच नाही. त्याला जर कळलं याच्यात काही फल नाही तर ते करणारच नाही. तीर्थयात्रेमध्ये काही फल नाही हे जर त्याला कळलं तर तीर्थयात्रा करणारच नाही. मग धर्मशास्त्राने तीर्थयात्रा करायला सांगितलेली आहे. तीर्थयात्रा करणे, त्या तीर्थाच्या पाण्यामध्ये डुबकी मारणं हे स्थूल साधन आहे. मनोभावे मारणं हे सूक्ष्म सहज स्थूल साधन आहे. मनापासून आणि बुद्धीने जाणीवपूर्वक मारणं हे त्याचं सूक्ष्म साधनासह स्थूल साधन आहे. जगातली सगळी लोक आपापली पापं आणून ते तीर्थात ओततात आणि हा जाऊन तिथे उडी मारतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
एका माणसाचे काळे कपडे आहेत. कुठले? काळे कपडे आहेत. आणि तो मनुष्य गाळाने भरलेला आहे, काळ्या कपड्यासह गाळाने भरलेला आहे. आता त्याने पाण्यात उडी मारली, काय होईल? पाणी खराब होईल आणि त्याचे कपडे काय पांढरे होतील का? त्याचे कपडे जसे असतील काळे तसेच राहतील. आता तुमचे कपडे पांढरे आहेत, चांगले आहेत. आता तुम्ही गेले आणि त्या पाण्यात उडी मारली, आता काय होईल? तुमचे कपडे पांढरेच राहतील का? त्याचे काळेच्या काळेच राहिले, तुमचे राहतील का पांढरे? काळे होतील. काय झालं? आता ह्याला संगती सांगतो काय. ज्याची काळी कपडे आहेत तो पापी माणूस आहे. त्याचं इतकं पाप आहे की त्याचं पाप जाऊच शकत नाही, वरवरचं पाप जाईल. तो जशी तीर्थात उडी मारतो त्याची वरची पापं सगळी तीर्थात उतरतात. आता तुम्ही जरा साधना करणारे लोक आहात, त्यामुळे तुम्ही जरा पांढऱ्या कपड्यावाले, म्हणजे जरा थोडेसे पुढे आहेत असं धरू. आता तुम्ही ते तीर्थात उडी मारता, काय होईल? त्याची जी पाप आहे ती आपल्या डोक्यावरून बसणार. म्हणून तीर्थात स्नान करणं म्हणजे आपल्या डोक्यावर पाप घेणं. कोणासाठी? जे पुढे साधना करायला गेले त्यांच्यासाठी. कारण बॅलन्स झालं पाहिजे ना, कुठलं तरी बॅलन्सिंग झालं पाहिजे ना. म्हणून मग ती पाप काय होतात? ती पाप ह्याच्या डोक्यावर बसतात. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही पुढे गेलेले आहात, तुम्हाला पुढचं साधन आता अवगत आहे, तर अजिबात तीर्थात जायचं नाही, तीर्थाचं स्नान करायचं नाही. केलं तर अनेक तुम्हाला अडचणी येतील. आणि जे मी सांगतोय हे काही विनाकारण तुम्हाला तीर्थाचा द्वेष करून सांगत नाहीये, ही सत्य परिस्थिती सांगतोय. तीर्थाचा मला काही द्वेष नाहीये. एखादा अत्यंत नालायक माणूस असेल त्याला मी सांगेल तू तीर्थयात्रा करच, त्याला करायलाच पाहिजे. पण तो काळा कपडा घातलेला चिखलाने भरलेला आहे. तुमचं जर तसं नसेल तर तुम्ही करू नका. आता तुमच्यापैकी जर तसा कोणी असेल तर जा, मी अजिबात अडवत नाहीये. नाही तर नंतर म्हणतील की नाही तर आम्ही तसे पांढऱ्या कपड्यावाले आहेत. तुम्ही जर त्या कॅटेगरीत असेल तर तुम्हाला तिथे जावंच लागणार आहे, ते करावंच लागेल. ते तुमचं तुम्ही ठरवा किंवा नका ठरवू. बघा, तुमचं तुम्ही विचार करता. असो, स्थूल साधनं जी आहे ती काही विशिष्ट वर्गासाठी असतात, ते सगळ्यांनी करण्याची अपेक्षा नसते. सूक्ष्म साधनं सुद्धा काही विशिष्ट वर्गासाठी असते, ती सगळ्यांसाठी नाहीये. आता स्थूल आणि सूक्ष्म साधनं आपल्याला नाही हे कसं ओळखावं? हे कसं ओळखावं? ज्याला हा हृदयामध्ये प्रश्न पडला की मी कोण आहे, ज्याला हा हृदयामध्ये प्रश्न पडला आणि तो सारखा मध्ये मध्ये आठवतोय, मध्ये मध्ये 1 दिवसाने आठवू द्या, 10 दिवसांनी आठवू द्या, 15 दिवसांनी आठवू द्या, त्याला आठवतं अरे आपण नक्की कोण आहे, नक्की आपण कोण आहोत नक्की, किंवा हे जगत म्हणजे काय चाललंय, कशासाठी चाललंय हे सगळं, म्हणजे देव नक्की काय आहे, देव कुठे आहे नक्की, असा प्रश्न. हे जे प्रश्न एखाद्याला सतवायला लागले तर समजायचं तो आतमध्ये खरं तर कारणाच्या ठिकाणी आहे. दृढपणे नसेल तो, जसं तो अभ्यास करायला लागतो तसं त्याला दृढपणे वाटायला लागतं मी नक्की कोण असेल, हे का चाललंय, कशासाठी चाललंय, हा गोंधळ कशासाठी आहे, आपण जन्मतोय मरतोय हे कशासाठी सुरू आहे. अशा पद्धतीचे प्रश्न जर त्याला त्रास द्यायला लागले तर समजायचं तो कुठे आलाय, कारणाच्या ठिकाणी आलेला आहे. कारण पण त्याला जर असं वाटायला लागलं की मला क्रोध येतोय, मला मोह निर्माण होतोय, मला बरं नाही वाटत आहे, मला सुख नाहीये, मी सुखी नाही, अजिबात सुख नाही, मला नुसतं दुःख भोगावं लागतंय, असं जर वाटत असेल तर तो कुठे आहे, तो खाली आहे. त्याला साधना ते वेगळी आहे. मग ज्याला वाटतं मी दुःखी आहे, तुम्हाला वाटतं का नाही आपण दुःखी आहोत, मग तुम्ही कुठे आहात. तुम्हाला जर वाटलं मी दुःखी आहे, कारण काही असू द्या, आपल्या दुःखाला कारण कोणी असू द्या, मुळात आपल्या दुःखाला कारण दुसरं नसतं, आपल्या दुःखाला कारण कोण आहे, आपण. आपल्याला दुःख व्हायला कारण दुसरं कोणीच नसतं, आपण दुसऱ्याला दोष देतो, याच्यामुळे माझं वाटोळं झालं, याच्यामुळे मला दुःख मिळतं. आपल्याला कोणामुळेही दुःख नाही, ते निमित्त आहेत. मुळात उपादान कारण कोण आहे, आपण. आपल्या दुःखाला आपणच कारण आहोत. आपण केलेल्या कर्मानुसार आपल्याला दुःख भोगावे लागतात आणि ती दुःख आपल्याला भोगण्यासाठी जे जे पदार्थ पाहिजेत ते आपोआप येतात. मग तो कुठलेही येतील. आता ठेच लागून आपला अंगठा फुटायचा असेल आणि त्याने आपल्याला रक्त येऊन दुःख व्हायचं असेल तर दगड कुठला पाहिजे, विशिष्ट दगड पाहिजे का, संगमरवर पाहिजे का, काळा दगड पाहिजे का, मुरमाड दगड पाहिजे, कुठला दगड पाहिजे, कुठलाही असो दगड कुठलाही भेटेल, पण आपला ठेस लागणार आणि दुःख होणारच आहे. त्याप्रमाणे आपल्याला जी काही दुःख भोगावी लागतात किंवा सुख भोगावे लागतात हे सगळ्याला कारण कोणीही निमित्त होतं, निमित्त कोणी होतं, पण दुःखाला किंवा सुखाला मुळात कारण आपण आहोत स्वतः. तर या ठिकाणी जरी एखादा अडकलेला असला तरी सुद्धा त्याला आतला साधनांचा विषय माहित नाही. असो तर जीव हे साधन, आतमध्ये काय अंतःकरण हे साधन घेऊन लोक जगातले बसलेले आहेत. इतके लोक अंतःकरणातच अडकून पडलेले आहेत. ऐकणं वाचणं
वेदांताचा विषय, पण अडकला कुठे? अंतःकरणामध्ये, अंतःकरणाच्या विषयामध्ये अडकला. अंतःकरणाचे विषय सुख, दुःख, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, द्वेष, दया, करुणा, असंख्य विषय आहेत. अंतःकरणामध्ये असंख्य हे धर्म आहेत. हे सगळं जे आहे या सगळ्यांमध्ये अडकलेला जो असतो तो कितीही मोठा दिसला किंवा कितीही छोटा असला तरी सुद्धा तो खरं तर आतमधला अधिकारी नाही. त्याला जीव हे साधन कळणार नाही. आपण जीव या साधनांचा विचार करत आहोत. जीव या साधनाने चितीला प्राप्त करता येईल का, असा प्रश्न आहे. बरेच लोक या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. जे जगामध्ये फार मोठे महाराज समजले जातात अशी लोक सुद्धा इथे येऊन थांबलेत आणि त्यांना असं वाटलं बरोबर आहे, हा झालं, हे बरोबर आहे, जीव म्हणजे खरं, जीव म्हणजे ब्रह्म आहे. नव्हे, जीव म्हणजे आत्मा आहे. काही लोक जीवाला आत्मा समजतात. जीवाला आत्मा समजणारे काही लोक आहेत, म्हणजे त्याला अंतःकरणाच्या पुढे आत्मा असंच म्हणतात. ज्याला तुम्ही जीव समजतात तोच तर खरा आत्मा आहे, ज्याला तुम्ही जीव समजतात तोच तर खरं ब्रह्म आहे, असं समजणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांची तिथून पुढे गती होत नाहीये. मुळात जीव म्हणजे काय? जीव हे जे साधन आहे, हे साधन आपल्याला घ्यायचं असेल, हे वापरायचं असेल तर काय करावं लागेल? जीव म्हणजे कल्पना अविद्या, तेणे झाला जीव. तेणे झाला जीव. झाला म्हणजे कल्पित अविद्येची उपाधी घेतल्यामुळे, कल्पित अविद्या ही उपाधी होऊ शकते, विशेषण होऊ शकतं. त्यामुळे कल्पित अविद्या घेतली, कल्पित अविद्येचा संबंध तो कसाही असो, विशेषण रूपाने असो, उपाधी रूपाने असो, पण कल्पित अविद्या हिचा स्वीकार केला की जीव झाला. जसं बायकोचा स्वीकार केला की नवरा झाला, किंवा नवऱ्याचा स्वीकार केला की बायको झाली, मुलाबाळांचा स्वीकार केला की बाप झाला, नातवंडाचा स्वीकार केला की आजोबा झाला. आता अशा प्रकारे जेव्हा जेव्हा आपण काहीतरी स्वीकारतो तेव्हा ते आपण होत असतो, नाही का? जे काही आपण स्वीकारतो त्याप्रमाणे आपण ते होतो. मग तसं कल्पित अविद्या स्वीकारली म्हणजे आपण जीव झालेला आहे, जीव झालेला आहे. मग त्याग कशाचा करावा लागेल? कल्पित अविद्येचा त्याग करावा लागेल, त्याग करावा लागेल, सोडावे लागेल ते. आता ते सोडावं कोणी लागेल? कोणाला सोडायला पाहिजे? ते आपला नवरा हे जे पद आहे हे जायचं असेल तर आपल्याला काय सोडायला पाहिजे? बायको हे पद सोडलं पाहिजे. आता बायको हे पद जर सोडलं तर नवरा हे पद राहील का? राहणार नाही, नाही का? राहील का? नाही राहील, राहणार नाही. जे काही पद आपल्याला मिळालं, जे काही आपल्याला उपाधी मिळाली, ही उपाधी जर आपल्याला सोडायची असेल, हे जर पद घालवायचं असेल तर ज्याच्यामुळे आलंय ते सोडावं लागेल, बरोबर? आता सोडायचं म्हटलं तर कसं सोडणार हा एक प्रश्न पडतो. काही गोष्टी ज्या आहेत ते स्थूल रूपाने सोडावे लागतात, काहींना सूक्ष्म रूपाने सोडता येतं. सोडणारा कोण? सोडणारा कोण असा प्रश्न येतो. उदाहरणार्थ माझ्या डोक्यावर मुकुट आहे. आता माझ्या डोक्यावर मुकुट ठेवल्यामुळे मी मुकुटधारी पुरुष आहे, बरोबर की नाही? मुकुट माझ्या डोक्यावर ठेवल्यामुळे मी कोण झालो? मुकुटधारी पुरुष. आता माझं नाव काय आहे? मुकुटधारी पुरुष. आता जर भुजबळ महाराजांनी त्यांच्या डोक्यावरचा मुकुट ठेवला काय आणि काढला काय, माझ्या मुकुटधारी पुरुष या उपाधीमध्ये काय बदल होईल? माझ्या या पदामध्ये काय बदल होणार आहे? भुजबळ महाराजांनी मुकुट धारण करो अथवा न करो माझ्याशी काही त्यांचा संबंध नाही. मला जर मुकुटधारी पद, मुकुटधारी पुरुष हे जर घालवायचं असेल तर काय करावं लागेल? कोणाला काढावं लागेल मुकुट? मुकुट ज्याने धारण केला त्याला काढावं लागेल. ज्याने धारण केलेलं नाही त्याने धारण करो अथवा न करो. धारण जो करतो त्याने त्याचा त्याग किंवा स्वीकार करावा लागतो. आता जीव हे जे पद आहे हे कोणी धारण केलंय? ज्याने कोणी धारण केलंय, किंवा जीव ही जी संज्ञा आहे, जीव हे जे पद आहे हे कोणाला आहे, किंवा जीव हे कोणाशी संबंधित आहे, त्यांचाच विचार आपल्याला करावा लागेल. जीव ही जी संज्ञा आली, जीव हे जे पद आलं, हे मुळात हे शरीरामुळे आलेलं नाहीये. मला सांगा, जीव कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे हे शरीर आहे त्याला जीव म्हणतात का? नाही. ज्याच्याकडे हे शरीर आहे त्याला जीव म्हणतात का? जीव कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे हे शरीर आहे त्याला मनुष्य म्हणतात. मनुष्य आहे. मनुष्य शरीर असो किंवा कुत्र्याचं शरीर असो, कुत्रा सुद्धा काय आहे?
जीव आहे. कुत्रा सुद्धा जीव आहे, पण कुत्रा मनुष्य आहे का? कुत्रा मनुष्य नाही का? कारण मनुष्य, कुत्रा हे काय, हे स्थूल शरीराशी संबंधित आहे. मनुष्य पण सोडायचं असेल तर एकदम सोपं काम आहे, हे शरीर सोडायचं, मनुष्य संपला. माणूस पण सोडायचंय काय, माणूस पण म्हणजे मनुष्य पण सोडायचं असेल तर एकदा का हे शरीर सुटलं की मनुष्य संपला. कुत्रा व्हायचं असेल तर मग कुत्र्याचं शरीर धारण करावं लागेल. गंधर्व व्हायचं असेल तर गंधर्वाचं शरीर, देवता व्हायचं असेल कुठली तरी तर त्या देवतेचं शरीर प्राप्त केलं पाहिजे. म्हणजे देवतेचं शरीर प्राप्त केलं की तो देवता होतो, मनुष्याचं शरीर प्राप्त केलं की मनुष्य होतो, कुत्र्याचं शरीर प्राप्त केलं की कुत्रा होतो. अशा रीतीने जे जे शरीर प्राप्त करतो त्याप्रमाणे ते तो होतो. आणि त्यात सोडण्याने, त्याच्या त्यागाने तो ते राहत नाही. बरोबर. जीव, आपण जीव झालोय. आता जीव झालो म्हटल्यानंतर जीव राहणार नाही, यासाठी ज्याच्यामुळे जीव झालो ते सोडावं लागेल. दुसरं काही सोडून उपयोग नाही. जीवाला जर जीव पण घालवायचं असेल, म्हणजे जीव दशा नष्ट करायची असेल, जीवपणा संपवायचा असेल, तर त्याला काय करावं लागेल? त्याला हे बाह्य जगत सोडून उपयोग नाही, हे शरीर सोडूनही उपयोग नाही. या शरीराच्या बाहेरच्या कुठल्याही पदार्थाचा त्याग करणं गरजेचं नाही मुळात. मग त्याग करा किंवा स्वीकार करा, काही त्यांनी फरक पडत नाही. म्हणून तुमचा प्रपंच तुम्ही सोडा किंवा सोडू नका, त्याने काही फरक पडत नाही. हे पक्क लक्षात घ्या. पहिलं, तुम्ही जर प्रपंच सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कुठे आहात? स्थूल साधनात आहात. प्रपंच राहो किंवा जाओ त्याचा विषय परमार्थात नाही इकडे. म्हणून तुम्ही प्रपंच करता का नाही करत याला काही किंमतच नाही. खरं तर करा अथवा करू नका. कसा करता? चांगला करता का वाईट करता? तुम्ही कसंही करा. चांगला केला तर सुख मिळेल, वाईट केला तर दुःख मिळेल, एवढंच होईल. त्याचा इथे विषय नाही. सूक्ष्म प्रपंच, स्थूल प्रपंच जसा आहे तसा सूक्ष्म प्रपंच सोडावा का? सूक्ष्म प्रपंच सोडा अथवा सोडू नका. सूक्ष्म प्रपंच कसा करावा? चांगला केला तर सुख मिळेल, वाईट केला तर दुःख मिळेल. क्रोध ठेवला आतमध्ये तर दुःख मिळेल. द्वेष ठेवला कोणाचा, द्वेष, तिरस्कार, हे सगळे जे काही वाईट भाव आहेत, हे वाईट भाव जर आतमध्ये ठेवले तर काय मिळेल? दुःख मिळेल. आणि चांगले भाव ठेवले, दया, करुणा, प्रेम, हे सगळे जर चांगले भाव ठेवले तर सुख मिळेल. पण याचा अर्थ तुम्ही दया, करुणा जर हे सगळे चांगले भाव ठेवले म्हणजे तुमचा जीव पण जाईल काय? अजिबात जाणार नाही. म्हणून अशा रीतीने स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचाचा त्याग, या त्यागाने एखाद्याने याचा त्याग जरी केला तरी त्याचा जीव पण जाणार नाही. म्हणून या दोन साधनांचा आधीच आपण काय केलेला आहे? विचार संपवलेला आहे. म्हणून ही दोन साधनं तुमच्याकडे असो अथवा नसो. तुम्ही दुःखी आहात का? मग तुम्हाला कारण, तुम्ही काहीतरी विचित्रपणा करताय, आज केलाय किंवा मागे केलाय. तुम्ही सुखी आहात का? मग तुम्ही काहीतरी चांगलं वागताय, आज किंवा कधीतरी मागे वागलाय. त्याचा जीवपणा नाहीशाचा काही संबंध नाही. तर जेव्हा केव्हा दोन साधनांमध्ये, म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म साधनांमध्ये आपण गुंतत नाही, त्या साधनांचा याचा काहीच संबंध नाहीये, हे पक्क लक्षात येईल, तेव्हाच जीव या साधनाचा उपयोग होऊ शकतो, करायचा ठरला तर. तिथपर्यंत आपण जीवाचा परमार्थ करू शकत नाही. जीवाचा परमार्थ करायचा. आपला परमार्थ कोणाचा आहे? जीवाचा परमार्थ आहे. जीवाचा परमार्थ असल्यामुळे स्थूल सूक्ष्म प्रपंचात आपण कसं राहावं, मग मी कसाही राहीन असं म्हटलं तर नीट राहावं, जगासारखं राहावं, जगामध्ये जगासारखं राहावं. आपण आता वेदांताचा अभ्यास करतोय म्हणून जगामध्ये विचित्रसारखं राहू नये, जगामध्ये जगासारखं राहा. आता ते फारच अवघड आहे. जगामध्ये कसं राहिलं म्हणजे बरं वाटेल? काय नाही, तुम्ही कसेही राहा. 4 लोक चांगले म्हणतील, 4 लोक वाईट म्हणतील. तुम्हाला जे बरं वाटतं तसं राहा. तुम्ही काही जरी केलं तरी 4 चांगले म्हणणार आहेत, 4 वाईट म्हणणार आहेत. त्यामुळे ते जगाचा विचार न करता आपल्याला योग्य काय आहे त्या दृष्टीने, जेणेकरून आपण ठरवलेला मार्ग खंडित होणार नाही, जेणेकरून आपण ज्या मार्गाने चाललो, आपण जो विचार करतो आहोत त्या मार्गामध्ये आपली अधोगती होणार नाही, असं जगा. नाही का? म्हणजे कसं, उदाहरणार्थ नातेवाईकांमध्ये गेल्यानंतर जर आपल्याला वेदांतातली आपली अधोगती होत असेल, आपण वेदांतात पुढे जाऊ शकत नसेल, तर नातेवाईकांकडे जाऊ नका.
आणि नातेवाईकांकडे गेल्यानंतर आपल्या प्रगतीमध्ये कुठलीही बाधा येत नाही असा आपला दृढ आणि ठाम निश्चय असेल आणि सद्गुरूंचं तसं सर्टिफिकेशन असेल तर रोजच नातेवाईकांच्या घरी राहा, काय होत नाही. म्हणजे उदाहरण म्हणून नातेवाईक सांगतो, कारण लोक म्हणतील आमच्या नातेवाईकावर फार उठतात ते, तरी नातेवाईकांना माहित नाही. नातेवाईक एक उदाहरण आहे. जगामधले कुठलंही स्थूल आणि सूक्ष्म कारण असो, कुठलाही पदार्थ असो, अलग लक्षात, तर व्यवहारात कसं राहावं, व्यवहारासारखं राहावं. वेदांत शिकलो, वेदांताच्या मार्गात आलो म्हणून डोक्याने चालत नाही आपण, नाही का. डोक्यावर चालायला लागलो आपण आता, म्हणजे आता वेदांतात आलो म्हणून आता डोक्यावर चालणार आपण, असं होईल का नाही? असं काही होत नाही. स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच तसाच आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. तो तसाच करा, तसाच करायला पाहिजे, नाही तर गडबड होते. पण लोकांना काय वाटतंय, वेदांतात आलं महाराज काहीतरी मोठमोठे शब्द वापरतात, फार काहीतरी उत्कृष्ट बोध करता, आपल्याला वेगळं जगायचंय, आता काहीतरी वेगळंच करायचंय आपल्याला. वेगळं काही नाही. स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचात जसे बाकीची जनता जगते तसंच जगायचं असतं. पण आपल्या जीवावर बदल आहे. बदल कुठे आहे? परमार्थ कुठे आहे? जीव. जीवात काय करतो, आणि जीव आपला कोणाला दाखवावा, काढून दाखवतो का आपण कोणाला? जीव हे गुप्त धन आहे आपल्याकडे. जीव ही आपले काय गुप्त धन आहे. आणि जीव जगामधला सगळ्यात कोण आहे? सगळ्यात लबाड आहे. या जीवाची लबाडी जर घालवायची असेल, जीवाला जर लबाडपणा संपवायचा असेल तर काय करावं लागेल? त्याला योग्य मांत्रिकाकडे नेलं पाहिजे, ठीक आहे नाही. जसं भूत असेल तसं मांत्रिक असावा लागतो. आपला जीव कोणाकडे जातो? आपला जीव आशांकडे जातो जे मांत्रिकच नाहीत. जीव कोणाकडे जातो? आपला जीव कुठे जात असतो? जीव हे साधन आहे. जातं कुठे बघा? जीव हे साधन आहे. कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. सुख निरंतर असलेलं जे सुख आहे ते सुख प्राप्त करण्यासाठी जीव हे साधन आहे. आता आपण विचार करतोय, आणि हा जीव कुठे जातो? तो अशा ठिकाणी जातो तिथे दुःख मिळतं. आता जीवाला जर सुख खरं पाहिजे असेल तर त्याला जी बाधा आहे ती काढली पाहिजे. काय करायला पाहिजे? वेड लागलेला मनुष्य. व्यवहारामध्ये तुम्ही वेड लागलेली माणसं पाहिलेत का? पाहिलेत का नाही? पाहिलेत. कसे फिरतात ते जगात? कसे असतात? मस्त मजेत असतात का नाही? मजेत असतात का नसतात? महिनोन महिने वर्षानुवर्षे आंघोळ केलेली नसते, दाढी वाढलेली, कपडे माहित नाही कसले घातलेत, काय घातलेत, कुठे फिरतो, काय खातो, काही तपास नाही. अशा अवस्थेत फिरत असतात ते. एक रीतीने विचार केला तर फार सुखात वाटतात. पण समजा काही कारणाने त्याला तुम्ही पकडलं, त्याच्या उपचार केले आणि तो बरा झाला, आणि त्याने आधी तो जसं वागत होता याचं सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं आणि त्याला दाखवलं, तर त्याला त्याचं वागणं फार आवडेल का? आवडणारच नाही. त्याला काय करत होतो आपण? हे आपण जरी विचार केला तर तो काय वागतो हे आपल्याला काय वाटेल? अरे हे काय वागतोय, काय चाललंय याचं? म्हणजे त्याला काय झालेलं आहे? त्याच्या मेंदूवर परिणाम झाला, ही त्याला बाधा आहे. ठीक आहे. बाधा झालेला मनुष्य, मेंदूवर परिणाम होणं ही एक प्रकारची काय बाधा आहे. हा एक रोग आहे. त्या रोगामुळे तो तसं करतोय. वेडा झालेला मनुष्य काय खरं वाईट माणूस नाहीये. त्याला तो रोग झाला, त्याच्या मेंदूवर परिणाम होणं हा एक रोग झाला, म्हणून तो तसा वागतोय. म्हणजे कुठलीही बाधा झाली, आता त्याला योग्य जर उपचार मिळाला तो बरा होऊ शकतो. म्हणजे काही काही वेडे असतात, त्याला शॉक दिला किंवा विशिष्ट प्रकारची औषधं दिली, त्याने ती व्यवस्थित पाळली तर तो बरा होतो. असे बरेचसे उदाहरण आहेत जे त्यांना थोडंसं वेड पण आलं आणि नंतर पुन्हा ते नॉर्मल झाले. पण काही वेडे असे असतात इतके ते मुरतात की त्यागातला कुठल्याही प्रकारचा शॉक द्या ते बरे होऊ शकत नाही. ते गेले. इतकी प्रबळ बाधा असू शकते. तसंच जीव नावाचा जो काही हा आपण अभ्यास करतो आहोत, जीव नावाचं जे काही आपण साधन पाहतो आहोत, या जीवाला एक प्रकारची विशिष्ट प्रकारची एक बाधा आहे. आणि ती बाधा जर आहे, त्या बाधेमुळेच तो कुठे फिरतोय, काय खातोय, कुठल्या कुठल्या शरीरात जातोय हे त्यालाही कळेना. म्हणजे आपण या बाधा झाल्यामुळे आपल्याला हेच कळत नाही आपण कुठे चाललोय. फक्त सकाळी उठतो, दिवसभर काहीतरी करत राहतो, जसे वेडे करतात. मेंटल हॉस्पिटलला गेले की सगळेच मेंटल कसे असतात? त्यांना काय कळतं का कोणाचं काय चाललंय? काय नाही, त्यांचे ते जगत असतात मस्तपैकी. जो शहाणा डॉक्टर असतो त्याला कळत असतं हे सगळे वेडे आहेत. आणि त्या सगळ्या वेड्यांना काय वाटत असतं? आपण सगळे शहाणे आहेत आणि हा डॉक्टर, तो डॉक्टर वेडा आहे, ते आपल्यातला नाहीये. त्यांना काय वाटतं? हा आपल्यातला नाहीये. अगदी तसंच आहे. हे सगळे मेंटलचा जो बाजार आहे जगत, म्हणजे
त्याच्यामध्ये साधू संतांसारखे जे असतात ते डॉक्टर सारखे आहेत. ते म्हणतात हे सगळे लोक मूर्ख आहेत. रोज उठतात, दिवसभर राबतात, काय करतात कल्पना नाही, रात्री झोपतात, पुन्हा उठतात, जन्मापासून मरेपर्यंत काहीतरी करत राहतात. ही वेडपट आहेत सगळे. आणि सगळे लोक म्हणतात अरे हा बिघडला बरं का, याने संन्यास घेतला, बिघडला, घरदाराचा त्याग केला, आश्रमात गेला, बिघडला. उलट आहे की नाही? उलट आहे म्हणजे असं वाटतं. आता जोपर्यंत आपल्यावर येत नाही तोपर्यंत फार अवघड आहे. एखाद्या स्त्रीला हे जर सांगितलं तिला काही वाटत नाही एवढं विशेष, ठीक आहे. पण तिच्या पोराने जर संन्यास घ्यायचा ठरवला, एखाद्या स्त्रीच्या पोराने जर संन्यास घ्यायचा ठरवला, सोपं नाही एवढं, पण समजा घ्यायचा ठरवला तर तिला फार इतकं दुःख होतं, अरे अरे म्हणजे काही सांगू शकत नाही. एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याने संन्यास घ्यायचा ठरवला, फार कठीण. हे तरी चालेल एक वेळ भारतात. पण एखाद्या पुरुषाच्या स्त्रीने जर संन्यासीनी व्हायचं ठरवलं तर तिला तो कापेलच मग, है की नाही? तर असं जगामध्ये जीव जो आहे याला अशी बाधा झाली की तो काय करतो त्याचा त्याला तपास नाही. कुठे चालला, काय करतो, कशासाठी करतो, कुठल्या देहात जातोय, कुठल्या देहात जातोय, हे काही तपास नाही. का? बाधा. आता या सगळ्या अशा मोठ्या जीवांच्या जगतामध्ये, इंग्रजीमध्ये ह्याला म्हणतात वर्ल्ड इज ए कलेक्शन ऑफ फूल्स, म्हणजे मराठीत त्याला म्हणतात जगत हे मूर्खांचा बाजार आहे. मेळावा नाही, बाजार. मेळाव्यात बरं असतं, रांगेत बसतात, एक बोलत असतो, सगळे ऐकत, त्याला म्हणतात मेळावा. बाजारात तसं नसतं, कोणाला ओरडा वाटला तर ओरडतो. बाजार म्हणजे ज्याला वाटेल तो ओरडतो, त्याला म्हणतात बाजार. आणि ज्याला वाटेल तो धडपडतो. बाजार आणि मेळाव्यात फरक असतो. खरं तर हा बाजार आहे की नाही? बाजारात गेलेत कधी कधी, बाजारात गोंगाट असतो, मेळाव्यात गोंगाट नसतो. आणि बाजारात ह्याचं त्याला काही कळत नाही, त्याचं काय चाललंय. आणि बाजारात फसवेगिरी असते. बाजारामध्ये हा त्याला फसवत असतो, आपला माल कसा जास्तीत जास्त रुपयाला जाईल यासाठी दुकानदार बसलेला असतो, आणि आपण कमीत कमी पैशात कसा माल घ्यावा यासाठी गिराईक असतं. असा हा दुहेरी जगाचा हिशोब आहे. त्याचप्रमाणे जगत आहे. प्रत्येक जण जो जगतोय जास्तीत जास्त कसं सुख ओरबाडता येईल यासाठी प्रत्येक जीव जगतोय. आपण का जगतोय? आपलं जगणं जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कसं सुख ओरबाडता येईल, विविध पदार्थातून मिळेल त्याच्यातून सुख ओरबाडण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजे दुकानदार आणि गिराईक यांची जी अवस्था आहे, जी मानसिक स्थिती आहे, तशीच अशी जगातामध्ये आपली स्थिती आहे. हा जो जीव आहे हा कुठं चालला, का चालला, कशासाठी चालला, काही त्याला तपास नाही. बाधा. या जीवाला योग्य मांत्रिकाकडे, योग्य वैद्याकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. पुंडलिक वैद्यराज. कोण पाहिजे? पुंडलिक वैद्यराज. योग्य वैद्यराजाकडे जर त्याला घेऊन गेलं तर त्याची बाधा, योग्य मांत्रिकाकडे घेऊन गेलं तर त्याची बाधा जाऊ शकते. पण हा जीव तसं करत नाही. हा जीव काय करतो? कुठे जातो? जीवाला कुठे जायला आवडतं सांगा मला? जास्तीत जास्त जीवांना कुठे जायला आवडतं? प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, असं समजू नका. म्हणजे मी म्हणतोय हे काही सगळ्यांना लागू होत नाही, काहीच. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. जीवाला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत कुठे जायला आवडतं? जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, सोमवारपासून रविवारपर्यंत, जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत कुठे जायला आवडतं? जिथे जिथे जायला आवडतं. आता कुठे जायला आवडतं हे काही सांगायला नको, पण जिथे जिथे जातो तिथे तिथे त्याची बाधा जाणार आहे का दृढ होणार आहे? जिथे जिथे जाईल हा जीव तिथे तिथे, जीव हे साधन वापरतोय आपण, तर हा जीव जिथे जिथे जातो तिथे तिथे गेलेला त्याची ही बाधा जी आहे ती दृढ होणार आहे का जाणार आहे? दृढ होणार आहे. एखादा आजार झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एखादा आपल्याला आजार झाला, काही असो, साधा आजार असो, थोडा मोठा असो, मध्यम स्वरूपाचा असो, कुठल्याही स्वरूपाचा असो, आपल्याला जर आजार झाला तर आपण काय करतो? पहिल्यांदा एका वैद्याकडे जातो, एका डॉक्टरकडे जातो. मग त्याचा गुण नाही आला की दुसऱ्याकडे, दुसऱ्याचा नाही आला की तिसऱ्याकडे, तिसऱ्याचा नाही आला की चौथ्याकडे. कोणाचा गुण येईल काही सांगताच येत नाही. तसंच परमार्थामध्ये पण आहे. परमार्थात जर एखादा आला जीव तर तो काय कुठेही एका ठिकाणी राहिला असं काही खरं नाही. एकदा इकडे जाईल, एकदा तिकडे जाईल, एकदा तिकडे जाईल. एखाद्याने ठरवलं की ज्ञानेश्वरीच फक्त वाचायची,
आता ज्ञानेश्वरीच जरी फक्त वाचली तरी उद्धार होईल, पण त्याला असं वाटतं भागवत वाचावा, काही गरज नाही हा, पण वाटतं. फक्त ज्ञानेश्वरी वाचलं तर उद्धार नाही व्हायचा का? भागवत वाचावं वाटतं, पंचदशी, विचारसागर, हे ते 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 बरंच काय काय वाचावं वाटतं. कमीत कमी संबंधित आहे तेवढं तरी बरं आहे. काही काहींना मध्येच भूत पिशाचं कसं काढावं ह्याचे शास्त्र वाचावं वाटतं, काही काहींना मध्ये ज्योतिषशास्त्र वाचावं वाटतं. अशा रीतीने कमीत कमी जुळणारे शास्त्र जरी वाचले तरी ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा भलतंच काहीतरी वाचावं वाटतं. तर अशा रीतीने भरकटण्याची जी स्थिती आहे ही इतकी भयंकर आहे की हा जीव कधी कुठे आणि कशासाठी जाईल हे सांगता येत नाही. जीव जो आहे हा अशा पदार्थांकडे, आशांकडे धावत राहतो की ज्याच्यातून त्याची बाधा जाण्याच्या ऐवजी दूर होत जाते. जीवाने कुठे जावं हा त्या जीवाचा प्रश्न आहे. शरीराने कुठे जावं, मनाने कुठे जावं, बुद्धीने कुठे जावं, हे या दोन शरीरांमधल्या कोणाचा तरी प्रश्न आहे असं धरू. म्हणजे या शरीराने कुठे जावं, काय बोलावं हे कदाचित मनाने ठरवावं, बुद्धीने ठरवावं, पण जीवाने कुठे जावं हे या शरीराने ठरवू नये. जीवाने कुठे जावं हे मनाने ठरवू नये, जीवाने कुठे जावं हे बुद्धीने ठरवू नये, अशी अधोगती होऊ नये. जीवाने कुठे अडकून राहावं हे शरीराने किंवा मनाबुद्धीने ठरवू नये. असं झालंय. असं काय झालंय? झालंय. आता या शरीराशी संबंधित आई, बाप, बायको, नवरा, मुलं बाळ आहेत, कोणाशी संबंधित आहेत? खरे खरे जर विचार केला तर. कारण एकदा काय ह्याच्यातून आपण बाहेर पडलो की लोक ह्याचा ते म्हणतात गेला, संपला, आपला काही संबंध नाही. आता संबंध याचा आहे, या शरीराशी या लोकांचा संबंध आहे. आणि या शरीराशी संबंध कसा आहे? त्याच्यात आतमध्ये जीव असल्यामुळे जीव चैतन्य याच्यात राहतं, म्हणूनच याचा संबंध ते मानतात, धरतात. पण त्या जीव चैतन्याशी ते संबंध खरा करत नसून ते कोणाशी करत असतात? शरीराशी संबंध करत असतात सगळेजण जगामध्ये. आता या शरीराशी संबंध आहे, मग जीवाशी संबंध असावा का नसावा? जीवाशी संबंध खरं तर असू नये. खरं तर जीवाशी संबंध असू नये, खरं तर फक्त शरीराशी संबंध असावा. पण जगातले सगळेजण हा प्रयत्न करतात की हा जीव आपल्यात कसा अडकून राहील. फक्त शरीराने शरीरापुरता संबंध ठेवला, जास्तीत जास्त मनापुरता संबंध ठेवला तरी चालतो, पण जीव कसा आपल्यात अडकून राहील यासाठी सगळे जगतातले प्रयत्न करत असतात. आणि इथेच काय होते? हानी होते. शरीर जे आहे या शरीरामध्ये, या शरीराने जीवाला भरकटवू नये. या शरीराने कोणाला भरकटवू नये? जीव साधारणपणे कोणामध्ये अडकतो? हे शरीर ज्याच्या ज्याच्याशी व्यवहार करतं त्याच्यात जीव अडकतो. जीव कुठे अडकतो? हे शरीर ज्याच्या ज्याच्याशी व्यवहार करतं त्याच्यात जीव अडकत राहतो. हे शरीर ज्याच्या ज्याच्याशी व्यवहार करत नाही त्याच्यात जीव अडकत नाही. ह्या शरीरासह सूक्ष्म शरीर सुद्धा ज्याच्या ज्याच्याशी व्यवहार करतं त्याच्यात जीव अडकत राहतो. या शरीरासह सूक्ष्म शरीर ज्याच्याशी व्यवहार करत नाही त्याच्यात जीव अडकत नाही. म्हणजे याने व्यवहार केला एवढं थांबलं का? याने व्यवहार केला याच्यात थांबलं का? नाही. याने ज्याच्याशी व्यवहार केला त्याच्यात जीव गुंतून बसला. याने कोणाशी व्यवहार केला? याने बायकोशी व्यवहार केला, याने नवऱ्याशी व्यवहार केला, याने मुलाबाळाशी व्यवहार केला. यांच्या सगळ्यात कोण गुंतला? हे गुंतला का जीव गुंतला? हे गुंतत नाही. हे कसं गुंतेल? शरीर नाही गुंतत, जीव गुंतून बसला. जो गुंतायला नको होता पण गुंतला कोण? जीव गुंतला. अमेरिकेत राहणाऱ्या एखाद्या माणसात तुमचा जीव गुंतून बसलाय कोणाचा? का नाही? बरं, नरकामध्ये राहणाऱ्या कुठल्या नरकवासी असल्या एखाद्या जीवाशी कुठला जीव गुंतलाय काय? स्वर्गात राहणाऱ्या कोणाशी जीव गुंतून बसलाय का? कारण शरीर त्यांच्याशी व्यवहार करत नाही. एखाद्याने मनाने जर कुठे गुंतून बसला, म्हणजे मन एखाद्याशी व्यवहार करू लागलं, बुद्धी एखाद्याशी व्यवहार करू लागले. जसं बुद्धी आहे, बुद्धीने जर अमेरिकेमध्ये असलेल्या एखाद्या सायंटिस्टशी व्यवहार सुरू केला, म्हणजे अमेरिकेतल्या एखाद्या शास्त्रज्ञाचं म्हणणं माझ्या बुद्धीला जर पटू लागलं तर माझी बुद्धी कोणाशी व्यवहार करायला लागली आता? म्हणजे माझा जीव कुठं कुठे लागतो?
मग बुद्धीने व्यवहार केला ठीक आहे, पण माझा जीव तिथे गुतायला लागतो. मला कोण आवडायला लागतं? अमेरिकेतला शास्त्रज्ञ आवडायला लागतो. इकडे बुद्धी कोणाशी व्यवहार करत होती? तर अशा रीतीने स्थूल आणि सूक्ष्म शरीर हे दोन शरीर जिथे जिथे व्यवहार करतात तिथे तिथे त्यांनी व्यवहार करावा, ठीक होतं. पण एवढे थांबले का ते? नाही, जीव तिथे गुंतून बसला. आणि जीव तिथे गुंतून बसल्यामुळे त्याचं जे जीवपणा आहे, जीव दशा आहे, ती काय झाली? दृढ झाली, बळकटी आली त्याला. एक साधारण मनुष्य आहे ज्याला नुकताच वेडेपणाचा झटका आलाय, आत्ता नुकताच वेडा झालाय, तो खरा वेडा नव्हता, नुकताच वेडा झालाय. आता घरच्यांनी त्याला तो काही औषधं दिली, पण तो काय ऐके ना, उलट पालट काहीतरी करायला लागला, आपटायला लागला, फोडायला लागला, तोडायला लागला. लोक त्याला काय घेऊन गेली मेंटल हॉस्पिटलमध्ये. आता मेंटल हॉस्पिटलमध्ये घेतल्या, तिथले त्याने वातावरण बघितलं, त्याला 7 दिवसाची ट्रीटमेंट द्यायची होती. तो 7 दिवस त्या मेंटल लोकांमध्ये राहिला. मग जेव्हा घरचे लोक आले तेव्हा तो म्हणला मला अजिबात इथे ठेवू नका, कारण मी वेडा. घरच्यामधलं एक जण म्हणलं हा गेला वाटतं कामातून, कारण सगळीच वेडी अशी म्हणतात मी वेडा नाहीये. डॉक्टरला सांगितलं बाबा याची ट्रीटमेंट वाढवायची गरज आहे. आता हा खरं तर बरा होता, त्याला म्हणलं याची ट्रीटमेंट वाढवावी लागणार. त्याला पुन्हा महिनाभर तिथे ठेवला. पुढच्या महिन्यात गेला, रडायच लागला, म्हणला अहो मी वेडा नाहीये. शेवटी कायमचा असतो, वेडा नसलेला वेडा होऊ शकतो. असे कितीतरी मेंटल हॉस्पिटल मधले ना 10% लोक खरे वेडे नव्हते, तिथे राहून वेडे झाले. एक संघ खरे ते वेडे नसतात. अशी काही उदाहरणं आहेत की जे ना खरे वेडेच नव्हते, पण त्यांच्या नादाने ते वेडे झाले आणि बाकीच्यांनी त्यांना वेडे ठरवून टाकलं. तसंच आहे, हे जे दोन शरीर आहेत, स्थूल आणि सूक्ष्म शरीर, यांच्यामध्ये जेव्हा व्यवहार होतो, या शरीरांनी जेव्हा व्यवहार केला जातो तेव्हा जीव गुंतत असतो. आणि मग सुरुवातीला तो खरा गुंतत नाही, मग नंतर गुंतत जातो. आपल्याकडे एवढ्या भारी भारी पद्धती आहेत की ज्याच्यामुळे तो गुंतवण्याची प्रक्रिया दृढ केली जाते. इतकी दृढ केली जाते की त्याला सुटता सुटत नाही. आपल्याकडे जेवढे काही व्यवहार आहेत, स्थूल आणि सूक्ष्म व्यवहार, हे सगळे इतके जबरदस्त आहेत की आपल्या सुटता सुटत नाहीत. कुठलाही असू द्या, संपत्ती असू द्या. आपल्या इकडच्या लोकांचा एवढा पक्का समज आहे की बापाची संपत्ती आपल्यालाच मिळाली पाहिजे, असा आपल्याकडे लोकांचा काय इतका दृढ समज आहे भारतामध्ये. बापाची संपत्ती म्हणजे आपलीच. अमेरिकेत असं नाही. 16व्या वर्षी पोराला आणि पोरीला घरातून लाद घालून हाकलून देतात. बापाच्या संपत्तीचा काही संबंध नाही. आपण फक्त अमेरिकेची जीन्स पॅन्ट घालतो, त्यांची संस्कृती फॉलो नाही करत. आपल्याकडे तर पोरी सुद्धा बापाच्या संपत्तीचा हिस्सा मागतात. अमेरिकेत असं नाहीये. 16व्या वर्षी तुझं तू बघायचं. आपल्याकडे मरायला लागली तर पार, तरी सुद्धा कधी बाप मरतोय हे बघून त्याची सगळी संपत्ती कशी ओरबाडता येईल याचा विचार करते. इतकं दृढ आहे आपल्याकडे. आणि याच्यातून तोटा कोणाचा झाला? जीव गुंतला ना वित्तामध्ये. अमेरिकेत तर वित्तामध्ये जीव गुंतायचा प्रश्नच येत नाही का? तू जे काही कमवशील ते तुझं, बापाचा तुझा काही संबंध नाही. आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे वित्तात गुंतवतात, पुत्रात गुंतवतात, बायकोत गुंतवतात, नवऱ्यात गुंतवतात, नातेवाईकात गुंतवतात. नको नको त्याच्यात आपल्याला काय करतात? गुंतून ठेवतात, दृढ ठेवतात सगळेजण मिळून. सगळेच वेड आहेत ना, एकमेकांना गुंतून ठेवतात. बाहेर पडूच देणार नाहीत, यांच्यातून बाहेर पडूच देणार. जीव हे साधन ज्याच्यासाठी वापरायचंय त्यासाठी वापरूच देणार नाहीत. कारण तुम्ही इथे आल्यानंतर जीव घरी ठेवून येता, साधन घरी ठेवून येत आहे. काय साधन घरी आहे आणि आलेत कुठे? काय घेऊन आलेत? शरीर. आला पंढरपूरला शरीर घेऊन, जीव घरी आहे. ज्याच्यावर उपचार करायचे होते वैद्यराजाने जीव ब्रह्मेव ना परा म्हणून जीव ब्रह्मैक्य करायचं होतं, आणि याने ते कुठे ठेवलंय? घरी. आता कसला उपचार करणार? ज्याचा उपचार करायचा ते नको आणायला. एक वेळ शरीरही घरी ठेवा, मन घरी ठेवा, बुद्धी घरी ठेवा, पण जीव वैद्यराजाकडे पाठवा. आता जीवाचा व्यवहार होण्यासाठी फार अधिकार लागतो. एवढं सोपं नाही ते. जीव देणं एवढं सोपं नाही. पण हा जो जीव आहे, हा जीव आपण काय करून ठेवलाय? साधनामध्ये. जीव हे जे साधन आहे, हे साधन आपण वापरत आहे. आधी चुकीच्या ठिकाणी जे वापरतो ते काढलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. कुठे वापरतोय जीव?
इथे वापरतोय जिथे बाधा वाढते. आता तिथे वापरणं बंद करायला पाहिजे. कुठं कुठं गुंतवायचं नाही जीव, कुठे कुठे वापरायचं नाही. जिथे जिथे बाधा होणार आहे तिथे ते वापरायचं नाही. शास्त्रात जीव गुंतवला तर बाधा होईल का? शास्त्राची बाधा होईल का? उलट बाधा जाईल. ज्ञानेश्वरीत जर जीव गुंतवला तर बाधा जाण्याची शक्यता आहे, येण्याची शक्यता आहे, जाण्याची शक्यता आहे. ईश्वरात जर जीव गुंतवला तर बाधा जाण्याची शक्यता आहे. सद्गुरूत जीव गुंतवला तर बाधा जाण्याची शक्यता आहे. यांच्या व्यतिरिक्त जगात कोणातही जीव गुंतवला तर बाधा दृढ होण्याची शक्यता आहे. दृढ. म्हणून कुठे जीव गुंतवावा, जीव हे साधन कुठे वापरावं हे कोणाच्या हातात आहे. आता तुम्ही जर ठरवलं की आपला जीव कुठे गुंतवायचा आणि तुमचं तुम्ही ठरवलं आणि तुम्ही तिथे गुंतवायला लागले, मग काय दौंडी पिटायचे का जगाला? दौंडी पिटवावी काय? जर दौंडी पिटवायला लागले तर काय होईल? जगाला म्हणजे जे जे बाधा करतात त्यांनाच तुम्ही सांगू लागले आता मी महाराजात जीव गुंतवलेला आहे बरं का. ते काय म्हणतील? केलं महाराजांनी आमचं वाटोळं, नाही का? जाऊ द्या. तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही एक काम करा, फक्त रोज ज्ञानेश्वरी वाचत राहा घरात सारखा. ज्ञानेश्वरीत जीव गुंतून ठेवा. घरचे म्हणतील हे वाटोळं केलं ज्ञानेश्वरीने आमचं. घरातले लोक म्हणायला लागतील ज्ञानेश्वर महाराज तर किती श्रेष्ठ आहेत, खरं यांची जीभ झाडावी. पण तरी ते घाबरणार नाहीत. ते काय म्हणतील? हे पोथी वाचून वाटोळं केलं आमचं म्हणतील का नाही? तुम्ही प्रयोग करून बघा घरात. महाराज तर जाऊ द्या, महाराज फार लांबची गोष्ट. तुम्ही ज्ञानेश्वरीत जरी जीव गुंतवला तरी घरातले लोक तुम्हाला असं म्हणायला लागतील. म्हणून जीव कुठं गुंतवतो? जीव हे गुप्त धन आहे. जीव हे गुप्त धन आहे. हे कुठे गुंतवतो? हे काही दौंडी पिटत बसू नका. कला आहे ती एक, अद्वैत कुसरी आहे. कला आहे. जगात राहायचं पण जगात राहायचं नाही, ही कला आहे. सगळ्यांमध्ये राहून सगळ्यांमध्ये राहायचं नाही. पद्मपत्र समज रहत जगत में. पण ही सिद्ध अवस्था आहे. पण ही सिद्ध अवस्था जर यायची असेल तशी प्रॅक्टिस नको करायला. जर आपल्याला शूर लढवय्या व्हायचं असेल तर लहानपणापासूनच छोटी तलवार चालवायला सुरुवात करायला पाहिजे, ठीक आहे ना? शिवाजी राजा काय एकदम डायरेक्ट लढायला उतरलं नाही. लहानपणापासून प्रॅक्टिस केली तेव्हा शिवाजी राजा झाला. तसं आपल्याला एकदमच काही सिद्ध होता नाही येणार. आधीपासून प्रॅक्टिस करावं लागेल ना, ठीक आहे? आधी काय करावं लागेल? इथे प्रॅक्टिस करावं लागेल. हा जो जीव आहे, हे जीव नावाचं साधन जे आपण कुठेही वापरतोय ते पहिल्यांदा आपल्याला या 3 पैकी कुठेतरी वापरायला पाहिजे. 3 पैकी कुठेही वापरा, जिथे वापरा तिथे वापरा. सोपं असतं सगळ्यात शास्त्र. सद्गुरू हे सगळ्यात अवघड ठिकाण आहे. सद्गुरू हे जगातलं सगळ्यात अवघड ठिकाण आहे जीव गुंतवण्यासाठी. त्यामुळे एकदम कोणी प्रयत्न करू नये सद्गुरूमध्ये जीव गुंतवण्याचा. कारण काही लोकांना वाटेल चला आता सोपं काम आहे, महाराजात जीव गुंतून टाकू. सगळ्यात अवघड ठिकाण आहे. त्याच्यामुळे शक्यतो महाराजांमध्ये जीव गुंतवू नये. जीव कुठे गुंतवावा? शास्त्र. शास्त्रात जर जीव गुंतून ठेवलं तर महाराजात जीव गुंतून ठेवण्याची आणि महाराजांकडून जीव ब्रह्मैक्य करण्याची जी प्रक्रिया आहे ती पुढे सुलभ होते, सोपी होते. नाहीतर फार अवघड आहे. नाहीतर काय होईल? महाराजात जर जीव गुंतवला तर त्या जीवाचा जीव पण नासायला लगेच सुरुवात होईल आणि मग इतकं होल पडावं लागेल आणि मग कदाचित महाराजांवरच उलट आपण उलटा आरोप करून कदाचित नको त्या गतीला जाऊ शकतो. म्हणून शक्यतो महाराजांमध्ये लगेच जीव गुंतवण्याचं काही कारण नाही. कोणी महाराजात जीव गुंतवू नये. कुठे जीव गुंतवावा? शास्त्र. जास्तीत जास्त काळ शास्त्रात जीव गुंतून राहावं. सोपं काम आहे. जास्तीत जास्त शास्त्रात जीव गुंतून राहावं. आणि कुठलं शास्त्र? योग्य शास्त्र पाहिजे, सत्शास्त्र पाहिजे. सत्शास्त्रामध्ये श्री ज्ञानेश्वरी आहे. आपल्याकडे एकदम सोपं काम आहे, श्री ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीमध्ये जीव गुंतून राहा. वेदांत शास्त्र, वेदांतामध्ये जीव गुंतून राहिला पाहिजे. मग वेदांतातलं कुठलंही शास्त्र असू द्या, त्या शास्त्रामध्ये जीव गुंतून राहा. त्याच्यात जीव गुंतून राहाल तर आपला आपमतच काय होईल? दिवसातून किती वेळा, काही क्षण जीव गुंतला पाहिजे. 1 क्षण, मग 2 क्षण, मग 3 क्षण, मग 4 क्षण, मग 5 क्षण. क्षणापासून सुरुवात करतोय मी आणि मग पुढे क्षणा होईल. ते आधी क्षण, मग परत दुसरा क्षण, मग 3 क्षण, 4 क्षण. क्षणापासून आपल्याला सुरुवात करायची. असं जर केलं तर काय होईल? आपमत. मात्रा ही हे काय? ही मात्रा आहे, औषध आहे.
औषधाची ही मात्रा आहे, तर ते पचनी पडेल आणि मग बाधा हळूहळू निघायला लागेल. हळूहळू बाधा निघाली की मग आपलं घाम होत आहे. अनंत जन्मांचं जे आपले भलं करतील, अनंत जन्मांचं भलं करणाऱ्यांना शरण राहावं. अनंत जन्मांचं वाटोळं करणाऱ्यांना शरण राहू नये. एका जन्माचं भलं करणारे कदाचित अनंत जन्मांचं वाटोळं करणारे असू शकतात. व्यवहारामध्ये साधारण मुलांना आईबाप शिकवत असतात की हे बघ, अशा मुलांच्या संगतीत राहू नको की जे तात्पुरते आपल्याला मोहात पाडतील. जसं मुलामध्ये कसं असतं, लहान मुलं असले, लहान म्हणजे एकदम तरुण वयात मुलगा जात असतो, त्या काळामध्ये काय होतं, जर वाईट मुलं भेटली त्याला तर पिक्चरला जायला त्याला क्लासेस बुडवून म्हणजे अभ्यास सोडून त्याला पिक्चरला घेऊन जातात. मला सांगा, कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये अभ्यास करणं कसं अवघड आहे का नाही? अवघड आहे. त्याच्याऐवजी हे सगळं बुडवून आईबापाला फसवून किंवा असं सगळं करून पिक्चरला जाऊन पिक्चर पाहणं किती सोपं आहे आणि किती मजेशीर आहे. त्याच्यात जर पैसे असले सोबत तर सोबत वडापाव, अजून बरेच काही काही खाणे पदार्थ, किती सोपं आहे, किती मजेशीर आहे. पण ह्याच्यात तोटा कोणाचा आहे? हे थोडा क्षणापुरतं ते सुख आहे, थोड्या क्षणापुरतं तो फायदा आहे. पण त्या मुलाचं पुढे काय होणार आहे? तो शिकू शकणार नाही. आईबापाला वाटेल तो शिकतोय, पण तो शिकणार नाही, त्याचं पुढे वाटोळं होतं, नाही का? म्हणून आईबाप मुलांना शिकवत असतात व्यवहारामध्ये की अशा क्षणिक गोष्टीमध्ये ज्याच्यातून तुम्हाला मजा वाटते, बरं वाटतं, अशामध्ये तुम्ही गुंतू नका. का? कारण तुमचा लॉंग टर्म मध्ये म्हणजे जास्त काळासाठी काय होणार आहे? तोटा होणार आहे. असं आईबाप जसं शिकवतात तसंच मी तुम्हाला हे सांगतोय, मनुष्य देह हा काही क्षण आहे, थोडासा काल आहे मनुष्य देह. मनुष्य देह हा मोठा काळ नाहीये. अनंत जन्मांचा फेरा हा फार मोठा काळ आहे. जो फक्त मनुष्य देहामध्ये सुखाची, मजेची अपेक्षा करतोय, मनुष्य देहामध्ये जो फक्त ऐशोआराम किंवा सगळ्या काही सुविधांचा विचार करतोय, तो अनंत जन्मांसाठी फसणार आहे. तुम्ही कशाचा विचार करावा तुमचा प्रश्न आहे. अनंत जन्मांची दुःख प्राप्त करावीत का मनुष्य देहामध्ये एक जन्मात भिकारी झालो तरी चालेल, काय झालं लागलं तरी चालेल, भीक लागली तरी चालेल, आपल्या जगामध्ये कोणी विचारलं नाही तरी चालेल. का जगामध्ये कोणाला विचारतात? भिकाऱ्याला विचारत नाही कोणी. क्षीणे वित्ते क संसारा, ज्याच्याकडे वित्त आहे त्याला जगात विचारतो. जगामध्ये एक जन्म आपण भिकारी झालो तरी चालेल, एक जन्मात आपल्याला काही नाही मिळालं तरी चालेल, दुःख मिळो, सुख मिळो, काय मिळायचे ते मिळो. पण अनंत जन्मांचा जर विचार केला तर हा मोहाचा कालावधी आपल्याला तेवढासा फक्त सावध राहायला पाहिजे. अनंत जन्मांचा विचार करा तरच तुम्ही शहाणे ठराल. या जन्माचा फक्त विचार करू नका. एक दिवसाचा विचार करत असाल तर तुमच्यासारखे क्षुद्र कोणीच नाही जगात. जो फक्त एक दिवसाचा विचार करतो तो क्षुद्र आहे. जो एक जन्माचा विचार करतो तो फक्त माणूस आहे, तो फक्त साधारण माणूस आहे. अनंत जन्मांचा विचार केला तर तुम्ही जीव व्हाल आणि जीव हे साधन वापरून तुम्ही याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर अशा रीतीने आपण हे जीव नावाचं जे काही साधन आहे, जे चुकीच्या ठिकाणी वापरतोय, त्याला आपल्याला बदलायला लागेल. ते साधन आपल्याला इकडचं वापरणं बंद करायला लागेल. जसं तुम्ही तसं बंद कराल तर कुठे वापरायचं? शास्त्रामध्ये, ईश्वरामध्ये, सद्गुरूमध्ये. असं जर आपण वापरत गेलो तर नक्कीच आपल्याला पुढे जाऊन लक्षात येईल की जीव या साधनांचा खरा काय उपयोग आहे. जीव म्हणजे काय याचा आपण थोडक्यात विचार केलेला आहे. जीव हे साधन आपण कुठे वापरतो याचाही आपण विचार केलेला आहे. अनंत जन्मांच्या फेऱ्यामध्ये जीवाने स्वतःची बाधा वाढून घेऊ नये, जीव पण नाहीसं करावं, जीवपणा, जीवत्व त्याने नष्ट करावं. यासाठी त्याने योग्य अशा या तीनच पदार्थांना शरण राहावं. त्यांना जो तो शरण राहील, वारंवार त्यांना तो शरण राहत राहील. कुठून? जीवापासून. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर नाही. स्थूल शरीर सूक्ष्म शरीर जिथे असेल तिथे, व्यवहारात जिथे कुठे असेल, जसं कसं असेल तसं राहू द्या, पण जीव मात्र या तीन ठिकाणामध्ये गुंतून ठेवा. आणि त्यातलं सगळ्यात योग्य काय आहे? शास्त्र आहे. योग्य सद्गुरू. पण शास्त्र का? कारण सद्गुरू पचणं अवघड आहे. सद्गुरू पचायला अवघड आहे, शास्त्र पचायला सोपं आहे. एक वेळ ईश्वर त्याच्याही पेक्षा सोपं आहे. ईश्वर पचायला सगळ्यात सोपा, त्यानंतर शास्त्र आणि त्याच्यानंतर सद्गुरू. म्हणून एकदमच सद्गुरूवर जाता येत नाही. सद्गुरू हे अत्यंत कठीण पदार्थ आहे. त्यामुळे एकदम सद्गुरूकडे न जाता आपण काय करावं? म्हणून तुकोबाने अभंग लिहिला, नव्हे गुरुदास्य संसारिया.
जे संसारामध्ये गुंतलेले आहेत त्यांना गुरुदास्य नव्हे, गुरुदास्य संसारिया. संसारी माणसाला खरं तर गुरुदास्य नाही, म्हणजे गुरुची सेवा करण्याचा अधिकार नाही. त्यांनी मात्र खाली ईश्वर आणि शास्त्रसेवा करावी. तर आपण सर्वांनी संसारी न राहून गुरुपर्यंत जावं. जो संसारी राहत नाही, संसार या भूमिकेतून म्हणजे स्थूल सूक्ष्म प्रपंचातून बाहेर पडतो, तोच पुढे सद्गुरूकडे जाऊ शकतो. या अधिकारापर्यंत जाण्यासाठी आपल्याला जे काही करणं अपेक्षित आहे असं आपणा सर्व जीवांकडून व्हावं. तुमचा जीव या ठिकाणी येऊन, या शास्त्रामध्ये येऊन, या जीवाने स्वतःची बाधा घालवण्यासाठी प्रयत्न करावा अशी भगवत चरणी प्रार्थना करतो. त्या भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये असलेला जीव या दिशेने पटापट उत्तरोत्तर प्रगती करत जाओ अशी प्रार्थना करून त्यांच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की